हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या अतरंगी सतरंगी यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे। हा व्हिडिओ करण्यापाठीमागचं कारण आहे की मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे, आपल्या यूट्यूब चॅनेलबद्दल बोलायचं आहे। त्यामुळे प्लीज गाईज अजिबात व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्णपणे ऐका, कारण तुम्हाला खूप काही माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे। गाईज मला तुम्हाला पहिली गोष्ट ही सांगायची आहे की या सगळ्या काही कथा माझ्या स्वरचित आहेत। मी या सगळ्या काही कथा स्वतः लिहिते आणि तुमच्यासाठी अपलोड करत असते। माझा प्रतिलिपीवरती सुद्धा प्रेमरंग या नावानेच एक अकाउंट आहे, त्यावरती सुद्धा मी या स्टोरी अपलोड करत असते। खरं तर माझ्या लिखाणाची सुरुवात लॉकडाऊनपासून झाली। मला आधी वाचनाची आवड होतीच, म्हणून मग मी लिखाणाला सुद्धा सुरुवात केली। प्रतिलिपीमध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि तिथूनच खरं तर माझ्या लिखाणाचा प्रवास सुरू झाला। मग आता म्हटलं यूट्यूबवरती सुद्धा चॅनल काढावं, म्हणून मी आता तुमच्यासाठी यूट्यूबवरती सुद्धा स्टोरी अपलोड करत असते। गाईज मला तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगायची होती की या यूट्यूबवरतीच एक सफर मराठी म्हणून एक चॅनेल आहे, तिथे सुद्धा 2 स्टोरीज अपलोड होत असतात, एक अर्जुन आणि अंजलीची आणि दुसरी म्हणजे अनु आणि रुद्रची। त्या 2 स्टोरीसुद्धा वाचकांना खूपच आवडतात, ते तर या स्टोरीसाठी वेडेच झालेले आहेत। माझ्या स्टोरी जे काही वाचक ऐकत असतात, वाचत असतात, त्यामधलेच काही वाचक असे सुद्धा असतील जे वाचक ते सफर मराठीवरती सुद्धा नक्की स्टोरी ऐकत असतील, वाचत असतील। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या 2 स्टोरीसुद्धा माझ्याच आहेत। हवं तर तुम्ही प्रतिलिपी ॲप ओपन करा आणि प्रेमरंग अकाउंट ओपन करून त्यामध्ये तुम्हाला माझ्या ह्या 2 स्टोरीज दिसतील। त्या 2 स्टोरींचं नाव आहे पॅशनेट लव्ह आणि दुसरं म्हणजे एका लग्नाची गोष्ट। त्या ताईने खरं तर माझी परमिशन काढलेली होती आणि माझी परमिशन काढूनच त्या ताई सफर मराठीवरती या 2 स्टोरी अपलोड करत असतात। आता तिथे वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो, हे बघून मलाही वाटलं की आपणही यूट्यूब चॅनल ओपन करावं, म्हणून आतापासूनच मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि माझ्या नवीन लिखाणाला परत मी नव्याने सुरुवात केली। त्यामुळे सफर मराठीवरती तुम्ही जितकं भरभरून माझ्या स्टोरीला प्रतिसाद देता, तसाच प्रतिसाद येथे सुद्धा नक्कीच द्यावा आणि तो प्रतिसाद तुम्ही मला नक्कीच द्याल याची मला पूर्णपणे खात्री आहे। गाईज मला तुम्हाला तिसरी गोष्ट अशी सांगायची होती की 11 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत माझी एक्झाम आहे। मग या साधारणपणे महिनाभराच्या गॅपमध्ये मला स्टोरीसाठी नीट वेळ देता येणार नाही। पेपरमध्ये गॅप आहेत, पण तरीही अभ्यासाचं टेन्शन असतंच ना, आणि अभ्यासाच्या टेन्शनमध्ये मी जास्त वेळ स्टोरीसाठी नाही देऊ शकणार, कारण अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे ना। त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं होतं की 11 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत जो काही गॅप पडतो त्यामध्ये मी कथेला वॉइस तर देऊ शकणार नाही, मग तुम्ही विदाऊट वॉइसची स्टोरी फक्त वाचू शकाल का? म्हणजे मी तुमच्यासाठी रोज 1 तास नक्कीच देऊन स्टोरी एडिट करू शकेन। स्टोरी ऑलरेडी मी लिहिलेलीच आहे, फक्त एडिट करायची आहे, त्यामुळे मी 1 तास काढून ती फक्त स्टोरी एडिट करेन आणि अपलोड करेन, फक्त त्याला वॉइस तेवढा देता येणार नाही। पाठीमागे एखादे छान म्युझिक वगैरे लावेन, मग तसं तुम्हाला चालेल का? असं जर तुम्हाला चालणार असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर माझ्या वॉइसमध्येच कथा ऐकायची असेल, वाचायची असेल, तर नक्कीच तुम्ही तशासुद्धा मला कमेंट्स करू शकता, मग मी 4 जानेवारीनंतर कथेचे पार्ट्स टाकत जाईन। तुम्हाला नक्की काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा, जेणेकरून मी डिसिजन घेऊ शकेन। आणि फक्त 1-2 जणांनी प्लीज कमेंट करू नका, 1-2 कमेंट्स करून मला खरंच काही समजणार नाही। तुम्ही प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा, जेणेकरून मला नीट सगळ्या काही गोष्टी समजतील आणि मी त्याप्रकारे पार्ट टाकू शकेन। आणि जर तुम्हाला 11 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत विदाऊट वॉइसची स्टोरी वाचायची असेल तर तशा कमेंट्स नक्की आल्या तर मी स्टोरी तशी नक्की अपलोड करेन, पण कोणत्या दिवशी स्टोरी येईल त्याचं मी एक टाईम टेबलसुद्धा तुम्हाला नक्कीच कम्युनिटीमध्ये टाकेन, ते सुद्धा तुम्ही बघा। ते सुद्धा तुम्ही टाईम टेबल 1 महिन्यासाठी नक्कीच पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा कधी पाठ येणार आहे हे समजेल। कारण गाईज काही वेळेला माझे सलग 2 पेपर आहेत किंवा 3 पेपर आहेत, मग त्यावेळी मी खरंच नाही ना लिहू शकणार, मला अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। काही वेळेला 7-8 दिवसांचा सुद्धा गॅप आहे, मग त्यावेळी मी नक्कीच वेळ काढून स्टोरी एडिट करू शकते आणि स्टोरी अपलोड करू शकते, म्हणजे तुम्हालासुद्धा कधी कथा येईल याची वाट बघावी लागणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्याकडे कथेचे टाईम टेबल असेल आणि हे टाईम टेबल 11 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंतचे असेल। गाईज तिसरी गोष्ट मला अशी सांगायची होती की खूप सारे असे वाचक आहेत जे फक्त कथा वाचतात पण सबस्क्राईब करत नाहीत आणि कमेंटसुद्धा करत नाहीत। गाईज प्लीज असं करू नका, कारण खरंच कथा लिहिणं सोपं काम नसतं बरं का। शब्दांची जुळवाजुळव करावी लागते, जशी नात्यांची जुळवाजुळव करणे अवघड असते तशी शब्दांची सुद्धा जुळवाजुळव करणं खरंच कठीण काम असतं।
सगळ्या काही गोष्टी एकत्र आणून स्टोरी तयार करावी लागते. तुमच्यासाठी तर मी इतका वेळ काढते आणि मग तुम्हीसुद्धा फक्त ताई पुढचा पार्ट कधी येणार, नेक्स्ट पार्ट प्लीज इतकीच कमेंट करता. कथेबद्दलसुद्धा थोडं तरी तुम्ही लिहित जावा ना, म्हणजे मलासुद्धा त्या कमेंट्स वाचून खूप छान वाटेल. तुमच्या जर काही आयडिया असतील, तुमच्या डोक्यामध्ये काही नवीन स्टोरी असतील तर ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच कळवा. त्याप्रकारे मी नक्कीच स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करेन. बाकी कोणाच्या डोक्यामध्ये आणखीन काही वेगवेगळ्या स्टोरीज असतील पण तुम्हाला त्या लिहिता येत नसतील तर अगदी तुम्ही सारांश मला सांगू शकता. मग मी त्या सारांशवर नक्कीच एक मोठी स्टोरी तयार करेन. किंवा एखाद्याच्या लाईफमध्ये इंटरेस्टिंग काहीतरी घडलेलं आहे किंवा फंटास्टिक लव्ह स्टोरी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्या स्टोरीवरून मी नक्कीच एक मोठी स्टोरी लिहावी तर तुम्ही मला तसंही सांगू शकता. मी त्यावरूनसुद्धा नक्की स्टोरी लिहीन आणि तुमचं नावसुद्धा नक्कीच घालीन बरं का, मेन्शन तरी नक्कीच करेन. आणि मला तुमची लव्ह स्टोरीसुद्धा लिहायला खूप आवडेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरी ऐकायला आवडतात हे सुद्धा तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे त्यानुसारसुद्धा मी नक्कीच तुमच्यासाठी स्टोरी तयार करू शकेन आणि त्याप्रकारे तुम्हाला ते वाचायलासुद्धा मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे तर नक्की कमेंट करा. म्हणतात ना, लेखक आणि वाचक या दोघांमध्ये एका बाजूने संवाद नको तर दोन्ही बाजूने संवाद असायला पाहिजे. लेखकाकडून वाचकांना काय अपेक्षा आहे हे लेखकालासुद्धा समजायला हवं ना. हा पण लगेच उद्या स्टोरी पोस्ट करा बरं का. नेक्स्ट पार्ट कधी येणार ही कमेंट सोडून फक्त बाकीच्या कमेंट्स करून तुम्ही मला नक्कीच तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची मी उत्तरे नक्कीच देईन. बाकी काहीच तुम्ही असंच माझ्या कथेवरती भरभरून प्रेम करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर.